मोहामुळे मनुष्याला दुःख होतं. मोह पूर्ण निवृत्त झाला तरच दुःखाचं निराकरण होतं. आणि मोहाची निवृत्ती साधण्यासाठीच भगवद्गीतेचं अध्ययन अत्यावश्यक आहे. हरि ओम. आता आपण 31व्या श्लोकाकडे वळतोय. श्लोक आहे 31वा. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायल्लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केला विना मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही. मग पुढच्या जीवनाबद्दल काय सांगावं? 31वा श्लोक आहे. कुरुसत्तम असं म्हणतायत. कुरुसत्तम म्हणजे कोण? कुरुकुळाला भूषण असलेले अर्जुना. यज्ञ अशिष्ट अमृतभुजा. यज्ञातून जे काही प्राप्त झालं किंवा यज्ञ झाल्यावर जे शिल्लक राहिलं त्या अमृताचा अनुभव घेणारे योगी. सनातन ब्रह्मयांती. सनातन अशा परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. आणि अयज्ञस्य म्हणजे यज्ञ जे लोक करत नाहीत ते अयम लोकान असती. या मृत्यूलोकातसुद्धा त्यांना काही सुखप्राप्ती होतच नाही. मग अन्य कुता, मग त्यांना परलोकात कुठून सुख प्राप्त होणार असं ते म्हणत आहेत. आता यज्ञशिष्ट आशिना म्हणजे यज्ञ भावनेने ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं आहे त्यांना अमृत प्राप्त झालं असं म्हणत आहेत. आता इथे काय झालं आहे बघा. 25 ते 30 या श्लोकामध्ये भगवंताने एकंदर 12 प्रकारचे यज्ञ आपल्याला जवळजवळ सांगितले आहेत. काय काय सांगितले बघा. दैवयज्ञ, ब्रह्मरूप यज्ञ, इंद्रिय संयम यज्ञ, विषय हवन यज्ञ, आत्मसंयम यज्ञ, दव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय ज्ञानयज्ञ, त्यानंतर ज्ञानयज्ञ, प्राणायाम यज्ञ, केवल कुंभक किंवा महाकुंभक प्राणायामाचा यज्ञ वगैरे एकदम कमी जास्त असतील एवढंच. आता यातले प्राणायाम संबंधी जे यज्ञ आहेत ते फार अवघड आहेत. पण यज्ञमय जीवन तर शक्य आहे ना, त्यात काही शंकाच नाही. पण यज्ञमय जीवन म्हणजे काय करायचं? आयुष्यभर जमिनीत खड्डे करायचे आणि आहुती देत बसायचं का? नक्कीच नाही. मग यज्ञमय जीवन म्हणजे काय? यज्ञमय जीवन म्हणजे दुसऱ्यासाठी जगणं. दुसऱ्यासाठी जगणं. आपण आपलं सगळं जीवन इतरांच्या सेवेमध्ये लावलं आणि त्यातही जर दुसरेपणाची भावना ठेवली नाही तर काय होईल? मी इतरांसाठी इतकं केलं असं आपण सांगणार नाही, किंवा मनातसुद्धा येणार नाही ना. आज काय करतो आपण अगदी इतरांना थोडीशी जरी मदत केली तरी ती 40-50 वर्ष लक्षात ठेवतो आणि 4 ठिकाणी सांगतोसुद्धा की मी असं केलं, असं केलं. का बरं? कारण मी ज्याला मदत केली तो माझ्यापेक्षा वेगळा आहे अशी भावना होती म्हणून. हे तर खरंच आहे ना. जर स्वतःसाठी जे काही करतो ते काही सांगत फिरत नाही की आपण, हे नक्कीच आहे. बरं, इतरांना मदत ही काही केवळ पैशाने नाही करता येत. इतर अनेक गोष्टींनी करता येते की त्यांची सेवा करता येते, त्यांच्यासाठी काही कामं करता येतात, त्यांना योग्य तो मानसिक आधार देता येतो किंवा त्यांना योग्य ते ज्ञान देऊन सन्मार्ग दाखवता येतो. ही सगळीच आहेत. ही पण यज्ञभावनेने केलेली सेवाच होईल की. पण मी वेगळा ते वेगळे अशी भावना मात्र यात नको. अहो, शरीर ते असं कधी आहे का? हात कधी म्हणतो का हो की रोज रोज मी तुला का भरू बाबा तोंडा? तू खात जा ना. सगळे प्राणी आपल्या तोंडानेच खातात की, मीच तुला का भरवायचं असं कधीच नाही म्हणत. किंवा तोंड पोटाला नाही म्हणत कधी की मी चावून सगळं करायचं काम, मेहनत मी करायची आणि द्यायचं कोणाला? तुला. का बरं? कशासाठी नाही म्हणत? का नाही? एकत्वाची भावना आहे हो. परिच्छिन्नतेचा भावच नाही आहे. त्या कल्पनेचा पूर्ण अभाव आहे. म्हणजेच काय आहे? जे सगळं आहे ते ब्रह्मच आहे. जे ब्रह्मामध्ये आहे ते ब्रह्मामध्येच घडत असतं आणि सगळं ब्रह्मालाच प्राप्त होतं. हे जाणण्यासाठी ते सगळे यज्ञ आहेत ना. यात एवढे यज्ञ कशाला सांगितले? त्यातून प्राप्त काय होतं? अमृत प्राप्त होतं. अमृत म्हणजे स्वर्गातलं ते काल्पनिक पेय ते बाजूला ठेवा. त्याचा विषय इथे नाही आहे. अमृतत्वाची अनुभूती. अमृतत्व म्हणजे काय? मृतत्वाच्या विरुद्ध. बरोबर. आज काय होतं? आपल्याला सगळी भीती कशाची आहे माहिती आहे? मरण्याची भीती आहे. मग म्हातारी माणसं म्हणतात आता आयुष्य थोडं राहिलं आहे, आता काय करायचं आहे काही करून, त्यापेक्षा आपलं पडून राहावं आहे बरं. म्हणजे काय झालं? नैराश्यमय जीवन झालं. त्यातून काय प्राप्त होतं? काहीच प्राप्त होत नाही.
मरण येत नाही म्हणून जगत असतो एवढंच. पण एकदा माणसाची खात्री झाली की माझा मृत्यू होणं शक्य नाही, मरणाची भीती अर्थात जाईल की नाही? नक्कीच जाईल. केव्हा खात्री होईल? जेव्हा ज्ञाननिष्ठा पक्की होईल तेव्हा. आता ज्ञाननिष्ठा पक्की केव्हा होईल? केव्हा? जेव्हा ज्ञान काय आहे ते समजेल तेव्हा ना. शास्त्रांच्या अभ्यासातून हे ज्ञान झालं. काय ज्ञान झालं? की मी शरीर वेगळं आहे, त्याला आधार देणारा आत्मा किंवा जीव निराळा आहे आणि तो मी आहे. शरीर जड आहे, पंचभौतिक आहे आणि त्याला माझा आत्मा मात्र कसा आहे? चेतन आहे. चैतन्याच्या सागराचा तो एक अंश आहे. तो कधीच निर्माण झाला नाही आहे आणि तो कायमचा सनातन आहे. आणि म्हणून मग काय होतं? तो या शरीराला मी मानायला लागला की मी म्हणजे शरीर असं त्याने मानलं की तो जीवाभावाला प्राप्त झाला असं नक्की. पण मी म्हणजे शरीर नसून त्याचा मालक आहे. आजवर असे अनेक शरीर मी धारण केली आहेत आणि जर गरज असेल तर ते शरीर जेव्हा कुचकामी होईल तेव्हा मी ते सोडून देईन आणि काय करीन? नवीन शरीर धारण करीन. कारण मला जायचं आहे कुठे? ज्या चैतन्य सागरातून एक थेंब म्हणून मी बाहेर आलो, विश्वाचा अंश म्हणून बाहेर आलो, तेच माझं गंतव्यस्थान आहे. तिथे मला परत जायचं आहे. तिथे जाण्याचं साधन एवढाच माझ्या शरीराचा उपयोग आहे ना आज मला. दुसरं काय आहे? माझा शरीराचा संबंध तेवढाच आहे. खरा मी कोण आहे? मी अव्यय आहे, अक्षर आहे. हे ज्ञान एकदा पक्कं झालं ना की मग माणसाला काय वाटेल? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, खात्री होईल त्याची. आणि हेच अमृतत्व आहे हो, दुसरं काय आहे? नक्कीच आहे. आणि हे ज्ञान कशातून आलं आहे? यज्ञमय जीवनातून आलं आहे. यज्ञाचा प्रसाद आहे तो. यज्ञशिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातनम. यज्ञमय जीवन म्हणजेच कर्ममय जीवन. खरं बघा ना. पण एक लक्षात ठेवायचं, मी आपल्याला नेहमी सांगतो की कर्माने जी जी वस्तू प्राप्त होते ना ती कधीच कायमची नसते. समजा मी जेवणाचं कर्म केलं, काय झालं? सुख प्राप्त झालं, पोट भरलं. पण ते कायम टिकतं का हो? थोड्या वेळानंतर परत भूक लागतेच की, पुन्हा कर्म करावंच लागतं. हे खरंच आहे. त्यामुळे कर्माचं जे फळ असतं ना ते नेहमीच अशाश्वत असतं. पण ज्ञानाने जे प्राप्त होतं ना ते कधीही जात नाही. अर्थात ज्ञानसुद्धा दोन प्रकारचं असतं बरं का. हे काय? वृत्तीज्ञान. वृत्तीज्ञान म्हणजे पाठांतर. कसं होतं बघा, मी समजा रामरक्षा पाठ केली, अगदी पाठ केली, हे वृत्तीज्ञान आहे. जर ती रोज रामरक्षा म्हटली नाही तर हळूहळू त्यातले काही काही शब्द आठवायचे बंद होतात. मग काही श्लोक त्यांचा क्रम चुकायला लागतो. आणि जर बरेच वर्ष मी म्हटली नाही तर मी ती विसरूनसुद्धा जातो पूर्णपणे. कारण काय? वृत्तीज्ञान नाहीसं होऊ शकतं. हे खरंच आहे. पण जे ज्ञान आपण अनुभवाने मिळवतो ना ते कधीच जात नाही बरं का, कधीच नाही जात. अगदी लहानपणी आपण सायकल चालवायला शिकलो समजा किंवा पोहायला शिकलो अशी कल्पना करा. मध्ये अगदी जरी 40 वर्षे पोहला नाहीत ना तरीसुद्धा पाण्यात पडला तर तुम्ही बुडणार नाही, पोहणार. स्टॅमिना कमी होईल नक्कीच, शंकाच नाही. पण आपण पोहण्याचं ज्ञान मात्र कधीच विसरत नाही, हे नक्कीच आहे. तीच गोष्ट सायकलविषयीसुद्धा आहे. अगदी खरं आहे. तसं एकदा मी हे शरीर नाही, ह्या शरीराला आधार देणारा परमेश्वराचा अंश मी आहे याचा तुम्ही अनुभव घेतलात आणि मग स्वतःचं चिंतन मनन आणि किंवा गुरुकृपेने म्हणा, मग तो माणूस हे कधीच विसरत नाही हो. ब्रह्म सनातनम आहे हा एकदा अनुभव आला ना की मनाची प्रसन्नता कधीच नाहीशी होत नाही, होऊच शकत नाही. पुढे सांगतायत न अयम लोका अयज्ञस्य अन्नकुतः. आणि जो यज्ञ भावनेने किंवा जीवन भावनेत यज्ञ भावनेने जीवन जगत नाही त्याचं काय होतं? त्याला हे ज्ञान किंवा ही प्रसन्नता कधीच प्राप्त होऊ शकत नाही. तो कायम हे हवं ते हवं यात गुंतून राहतो. दुसरं काय आहे? दुसरं काहीच होणार नाही. मंडळी, शेवटी जग हा देण्याघेण्याचा व्यवहार आहे हो, त्यात काही शंकाच नाही. जसं मिळतं ना तसं द्यायला पण लागतंच ना. अहो, जर कमवावं लागतं तसं खर्चसुद्धा करावाच लागतो. इतरांसाठी सुद्धा करावा लागतो. केवळ घेत राहिलो ना तर आपण सुखी होऊच नाही शकणारच नाही ना. कायम सर्वांची भीती वाटत राहील इतरांची, हे खरंच आहे. अहो, साधं पाणीसुद्धा नुसतं साठवून ठेवलं तर नसतं, त्यात डेंग्यूचे डास व्हायला लागतात, हे खरं आहे. त्यामुळे प्रभूने आपल्याला जे काही दिलं आहे ना, मग तो पैसा असेल, एखादा गुण असेल, एखाद्याची सेवा करण्याची क्षमता असेल किंवा ज्ञान असेल, ते इतरांना सुखी करण्यासाठी वापरलं ना तर ती भगवंताच्याच विश्वरूपाची सेवा होईल. तोच आहे कर्मयज्ञ. आणि मग टप्प्याटप्प्याने अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान निश्चित प्राप्त होईल, त्यात काही संशयच नाही आहे. कायमची प्रसन्नता प्राप्त होईल. आता पुढचा जो 32वा श्लोक आहेत ना त्यात भगवंत सांगतायत की मी तुला जे यज्ञमय जीवनाचं यज्ञ आणि साधनेचे अनेक प्रकार सांगितले
त्या माझ्या मनाच्या कल्पना नाहीत बरं का, त्या सगळ्या शास्त्रसंमतच कल्पना आहेत, असं 32व्या श्लोकात सांगतायत. तो श्लोकही आपण पाहून घेऊया, काय म्हणतात बघूया. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झालेत. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील. हे जर तू जाणून घेतलंस तर बाहेर येशील. काय सांगतात बघा. एवं बहुविधा यज्ञ ब्रह्मणा मुखे वितता. हे जे अनेक प्रकारचे यज्ञ मी तुला सांगितले ते ब्रह्मदेवाने वेदांच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. तान सर्वान कर्मजान विद्धी. हे सगळे कसे आहेत? हे सगळे यज्ञ शरीर मन बुद्धी वाणी यांच्या क्रियाद्वारेच करता येतात, हे अगदी निश्चित आहे. आणि एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हे जर तू तत्त्वरूपाने जाणलंस ना आणि तुझ्या जीवनात उतरवलंस तर काय होईल? सगळ्या कर्मबंधनातून मुक्त होशील. म्हणजे भगवंत काय म्हणतात बघा, केवळ 12-13 प्रकारचे यज्ञ मी सांगितले तेवढेच नाहीत, अनेक यज्ञ प्रक्रिया वेदांमध्ये अगदी सविस्तर सांगितलेल्या आहेत, हे खरं आहे. पण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या सगळ्या प्रकारच्या यज्ञक्रिया शेवटी कर्मप्रधान आहेत, त्यात काहीतरी करावं लागतं, हे नक्कीच आहे. आणि आपण मागे तसं पाहिले की कोणतेही कर्म कोणत्या ना कोणत्या तरी दोषाने कायमचंच आवृत्त असतंच ना. पूर्णपणे निर्दोष असं काही जगात कर्म असूच शकत नाही, हे खरंच आहे. धर्म आणि यज्ञ हे नेहमीच कर्मप्रधान असतात आणि धर्म कर्म करावे तर त्यातून पाप पुण्याची निर्मिती पण होणारच ना, हे शक्यच नक्कीच आहे. यज्ञामध्ये जरासा जरी स्वार्थ असला ना तरीसुद्धा काय होणार? लाभ किंवा हानी होणार, हे नक्की आहे. आणि अंतःकरणपूर्वक जर यज्ञ केला तर परमेश्वराचं स्वरूप जाणण्याची जिज्ञासा निर्माण होईल, हे पण शक्य आहे आणि नक्की आहे. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा. मग काय जाणायचं बरं? जाण्याचं हे आहे की मी या कर्माचा करता नाही. कर्म मी करतो आहे पण खरं म्हणजे मी अकर्ताच आहे. कारण काय? ते माझ्याकडून करवलं जातं आहे, माझ्याकडून ते करवलं जाते. म्हणजे काय होतं? सर्वांचा करता असूनही मग मी त्या कर्माच्या प्रभावाने प्रभावित होत नाही आणि त्या फळाशी पण माझा काही संबंध नाही. कारण परमेश्वर माझ्याकडून कर्म करून घेतो आहे, फळाचा अधिकार त्याचा आहे, माझा नाही. आणि हे जर जाणलंस ना तर तू कर्मबंधनात येणार नाहीस असं भगवंत सांगतायत. आणि नेहमीच जाणलं पाहिजे कर्माच्याद्वारे आपण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रगती करू शकतो, हे नक्की आहे. यज्ञभावनेने कर्म केलं ना तर अंतःकरणातले दोष हळूहळू कमी होतात, हे अगदी सत्य आहे. आणि अशा शुद्ध अंतःकरणातच भगवंतांना म्हणजे स्वतःच्या स्वरूपाला जाणून घेण्याची जिज्ञासा पण निर्माण होते, हे सत्य आहे, खरंच आहे. आणि एकदा स्वरूपाचं ज्ञान झालं की या सर्व कर्मबंधनातून पापपुण्यातून धर्म अधर्म यांच्या कल्पनातून माणूस पूर्णपणे मुक्त होऊन जातो. हेच सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणजे भगवंतांनी ब्रह्मार्पणम ब्रह्मावीपासून जे काही सांगितलं ना अगदी आत्तापर्यंत, या सर्व प्रसंगाचा समारोप भगवंत आता 33व्या श्लोकात करणार आहे. तो श्लोक आपण अर्थात पाहूया. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थज्ञाने परिसमाप्यते. हे परंतप, केवळ द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. शेवटी हे पार्था, सर्व कर्मयज्ञांचं पर्यवसान दिव्य ज्ञानामध्येच होतं. इथे अर्जुनाला त्यांनी परंतप असं म्हटलं आहे. परंतप म्हणजे दुसऱ्याला भरपूर त्रास देण्याची क्षमता असलेला पण तरीही त्रास देत नाही असा, हां लक्षात घ्या. द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ श्रेयान. द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण काय? अखिलम सर्वम कर्म, जितकी सर्व कर्म आहेत तेवढी सर्व कर्म ज्ञाने परिसमाप्यते, ज्ञानामध्ये समाप्त होतात. आता काय सांगतात बघा, द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ श्रेयम. कोणत्याही द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असं भगवंत सांगतात. आता यज्ञ शब्दाचे आपण 2-3 अर्थ पाहिले होते. आणि पहिलं म्हणजे आता यज्ञ म्हणजे परमेश्वर असा एक अर्थ पाहिला होता.
आता परमेश्वर तर सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेच, त्यात काही संशयच नाही आहे. दुसरा पारंपरिक अर्थ पाहिला की एखाद्या दैवताला प्रसन्न करण्यासाठी केलेला यज्ञ. आता असा जर यज्ञ करायचा असेल त्यापैकी अनेक सामग्री तयार लागते की नाही. पैशाची व्यवस्था करावी लागते, पुरोहितांच्या तारखा मिळवाव्या लागतात, त्या यज्ञासाठी लागणारी सामान सगळं जमवावं लागतं. त्याचबरोबर काय करावं लागतं, आपले नातेवाईक किंवा पाहुणे यांना योग्य प्रकारे निमंत्रण द्यावं लागतं. आता ही जी सगळी सामग्री आणि पैसा इत्यादी असतो ना, त्याला द्रव्य असं म्हणतात. आता यज्ञ खाजगी असो किंवा सार्वजनिक असो, कुठलंही असलं तरी तर सर्वांना खुश करणं फारच कठीण असतं. सर्वजण कधीच खुश होत नाहीत. काय होतं, कधी कधी पुरोहित नीट वागले नाही म्हणून यजमान नाराज होतो, पुरोहितांना पुरेशी दक्षिणा नाही मिळाली म्हणून कदाचित ते नाराज होतात, पाहुण्यांचा योग्य मान सन्मान झाला नाही म्हणून ते नाराज होतात. हे खरंच आहे आणि हे अगदी सगळ्या ठिकाणी घडतं, सार्वजनिक असू दे किंवा खाजगी यज्ञात घडतंच. पण यज्ञाचा आपण आणखीन एक तिसरा अर्थ पाहिला होता की सर्वांनी एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी एखाद्या चांगल्या कामामध्ये सर्वांनी मिळून मदत करायची, त्याला म्हणतात यज्ञकर्म. आता ह्यातसुद्धा अनेक रुसवे फुगे होतातच बरं का. कारण काय झालं की सर्वजण काही अगदी एकतांतेने काम नाही करत, काही लोक कामचुकार असतात, हे खरंच आहे, आणि काही मानी पण असतात, हे पण घडतंच ना, हे अगदी सत्य आहे. पण भगवंत सांगतायत की द्रव्यमय यज्ञपेक्षा कुठला हा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. आता ज्ञानयज्ञ म्हणजे काय हो, ज्ञानयज्ञ दोन प्रकारचा असतो. एक जो आपण करतो तो कुठला की आपण सगळेजण एकत्र येतो आणि भगवद्गीतेचं ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो, हे खरंच आहे. आता कोणत्याही कर्मापेक्षा हे श्रेष्ठ कर्म नक्कीच आहे, शंकाच नाही. आणि यात कोणी नाराज होण्याची शक्यता आहेच, नाही असं नाही, थोडीफार आहेच आहे. कसं बघा, एखाद दिवशी प्रवचन ऐकायला मिळालं नाही म्हणून कोणी नाराज होतं. त्यानंतर काय होतं, कधी कधी काय दुसरंही होतं की मला नीट सांगता येत नाही म्हणून नाराज होतं, हे खरंच आहे. किंवा आपण जे सांगितलं त्याला जे आवडतं ते आपण सांगितलं नाही म्हणूनही कोणी नाराज होतात, हे खरंच आहे. पण तरीसुद्धा कोणत्याही कर्मापेक्षा हा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ नक्कीच आहे. मग सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानयज्ञ कोणता? सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानयज्ञाला असं म्हणतात ज्यामध्ये आपण आपल्या अज्ञानाची, आपल्या अहंकाराची आहुती देतो ना, भगवंताच्या चरणी किंवा सद्गुरूंच्या चरणी संपूर्ण समर्पित होतो आणि त्याच ठिकाणी मग स्वस्वरूपाचं ज्ञानही होतं. तो खरा यज्ञ आहे, त्यात काही संशयच नाही, निश्चित खरा यज्ञ आहे. आता काय होतं, ज्ञान स्वस्वरूपाचं ज्ञान होणं हे तर ठीक आहे, त्यात काही शंकाच नाही. आणि मंडळी एक लक्षात ठेवा, साधं भौतिक ज्ञानसुद्धा माणसाला काहीतरी ज्ञान शिकून जातच ना. साधं भौतिक ज्ञानसुद्धा माणसाला शहाणं करतो, त्यात काही शंकाच नाही. बघा, जेवढा अज्ञानी माणूस ना तेवढा अहंकारी जास्त, हे तर अगदी स्पष्ट दिसतं. हे समाजात देखील दिसतं ना. बघा, आता अडाणी माणसांमध्ये लग्नपत्रिका छापतात, शेकडो नावं छापलेली असतात. अहो, पत्रिकेतला मजकूर असतो 4 ओळी आणि खालती 50-60 नावं असतात. त्यात एखाद्याचं नाव राहिलं तर त्याला अतिशय राग येतो. ह्याच्याऐवजी सुशिक्षित समाजामध्ये बघा, पत्रिकेमध्ये 2-4 नावं असतात, जास्त नसतात. हा फरक आपल्याला अगदी भौतिक ज्ञानातसुद्धा दिसतो, हे खरंच आहे. आणि स्वस्वरूपाचं ज्ञान जर होत असेल तर ते कोणत्याही कर्मापेक्षा, द्रव्यापेक्षा, निश्चितच दानापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे, त्यात काही शंकाच नाही आहे. का बरं? कारण तिथे माणसं सर्व कर्मापासून खरी मुक्ती प्राप्त होते, खरा मोक्ष प्राप्त होतो, हे खरंच आहे ना. आणि हेच सांगण्याचा उद्देश आहे. सर्व कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. आणि हे केवळ स्वस्वरूपाच्या ज्ञानाने आपोआप घडतं की नाही, कोणत्याही कर्माचा शेवटी ज्ञानामध्येच होतो, हे अगदी खरं आहे, नक्कीच आहे. जसं बघा, आता आपण गीतेचा अभ्यास करण्याचं कर्म केलं, अभ्यास केला समजा, अभ्यास हे कर्मच आहे. शेवटी प्राप्ती काय झाली हो, गीतेचं ज्ञान प्राप्त झालं, शेवटी ज्ञानाचीच प्राप्ती होते ना. आता पण भगवंताने 2 शब्द वापरलेत, सर्वम कर्म आणि अखिलम कर्म, असे 2 शब्द वापरलेत. सर्व कर्म म्हणजे अर्थातच सगळी कर्म, हे तर आलंच. सगळी कर्म ज्ञानामध्ये समाप्त होतात, हे झालंच. पण अखिलम कर्म म्हणजे काय? मग अखिलम कर्म म्हणजे सर्व कर्मफळंसुद्धा नाहीशी होतात, विलीन होऊन जातात. म्हणजेच संचित आणि क्रियमाण वगैरे जे काय आहे ना, आता नवीन कर्मफलं तयार होणार नाही, ठीक आहे, क्रियमाण नाही होणार. पण संचितामध्ये जी काही कर्म आहेत ती नाहीशी कशी होतील, हा प्रश्न मनामध्ये येतोच की नाही. याचं उत्तर अर्थात ह्याच अध्यायामध्ये 37वा जो श्लोक आहे त्यावेळेला येणारच आहे, तेव्हा आपण ते सविस्तर निश्चितच पाहूयात, शंकाच नाही. आता भगवंतांनी अनेक प्रकारच्या यज्ञ प्रक्रिया सांगितल्या, हो, खूपच सांगितल्या की. आणि शेवटी असंही सांगितलं की सर्वात महत्त्वाचा आहे ज्ञानयज्ञ.
तोच महत्त्वाचा आहे. यामध्ये अग्नी प्रज्वलित होतो. कशाचा हो? ज्ञानाचा. त्यामध्ये आहुती कशाची दिली जाते? आहुती दिली जाते आमच्या अज्ञानाची, आमच्या अहंकाराची. आणि जेव्हा हे अज्ञान त्या ज्ञानाग्नीने नष्ट केलं जातं तेव्हाच आपला खरा उद्धार होतो. हे खरंच आहे. पण प्रश्न असा आहे की हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित कसा करायचा? तेच भगवंत आपल्याला आता पुढच्या 34व्या श्लोकात सांगतायत पहा. तो आपण अर्थातच पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.